रोले बस रोले सांगा ना रोले की नाही थांबा जरा 2 मिनिटं सर आज कागल मतदारसंघाचा मुंबईपासून हा मेळाव्याला सुरुवात झालेली आहे। विधानसभेचा रणशिंग आपण मुंबईपासून फुटलेला आहे, काय सांगाल? आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जवळजवळ 20,000 लोक माझ्या मतदारसंघातील अनेक वर्षापासून मुंबईचे रहिवासी झाले आणि दर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मुंबईपासून शुभारंभ करतो। आजही आम्ही मुंबईपासून शुभारंभ केलेला आहे। वाटतं येत्या निवडणुकीत हे मुंबईकर फार मोठं मताधिक्याने मला विजयी करतील याचा मला विश्वास आहे। पिंपरीमध्ये पण अशाच प्रकारचा एक मेळावा झालेला आहे, त्याचं टायटल देण्यात आलं होतं गुरुनिष्ठा। काय कसं आता आपल्याला माहिती आहे की मी 30 वर्ष पवारसाहेबांचं नेतृत्व म्हणून काम केलेलं आहे। अनेक वेळा मी त्यांची परीक्षा दिलेली आहे। खरं आता जो विरोधक आहे गेल्या वेळा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, गेल्या विधानसभा निवडणूक भाजपच्या विरोधी त्यांनी अपक्ष म्हणून लढवली, त्यावेळा गद्दारी केली। पुन्हा आता ज्यांनी गुरु म्हणून त्यांना 5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार त्यांना मोठं केलं, सगळी त्यांची कामं केली, बालहट्ट पुरवली, सगळे निधी दिला, बदल्या केल्या, सगळं केलं। अशा ऐतिहासिक आणि अडचणीच्या वेळेला त्यांना सोडून गेले आहेत। कशी गुरुनिष्ठा, कोणाची गुरुनिष्ठा? मी 30 वर्ष पवारसाहेबावर आहे आणि पवारसाहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यांनी समजून घेतलेल्या आहे। सर भाषणामध्ये आपण एक उल्लेख केलेला आहे की पवार साहेबांना मी सांगूनच हे पाऊल उचललेलं आहे, पवार साहेबांची संमती होती या सगळ्याला। या निवडणुकीपूर्वी आपल्या महायुतीचा आपण जेव्हा निर्णय घेतला त्याला अजितदादा नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अनेक वेळा साहेबांना भेटलो होतो। आम्ही शपथ घेतल्यानंतर जाऊन त्याला भेटलो होतो, त्याला सगळ्या गोष्टी चांगली जाणीव आहे। समरजित गाडगे यांच्या पत्नीच्या ज्या बॅगमध्ये ड्रग्ज भेटलेलं होतं त्या तक्रार होती, त्या संदर्भात पण आज काही भाषण त्यांनी ज्या शीतलताई फडके त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत आहेत, त्यांच्या मनामध्ये खतखत आहे की इतका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचा माणूस असून त्यांना पत्नीला का न्याय मिळत नाही। त्यांनी तक्रार केली आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनला, शीतलताई फडकेंनी केलेली नाही। त्यांनी तक्रार केली की असं मी पाकिट पाठवलं होतं, त्या पार्सलमध्ये असं होतं आणि त्यामुळं 20 लाख रुपये मी दिले आणि त्याचा का शोध लागत नाही, ही शीतलताई फडकेंची फार मोठी खंत आहे। कागलचा कोंडाणा आपल्याला जिंकायचा आहे असं समरजित गाडगे काय म्हणतात त्याला फारसा अर्थ नाही। तर मी आता संपूर्णपणानं एका बाजूला कसं समाजकारण करणारं नेतृत्व आहे आणि एका बाजूला फसवं नेतृत्व याचं मी आता भाषणामध्ये सगळं सांगितलेलं। शाश्वत विकास म्हणतायत ते, कागलचा शाश्वत विकास असा कोणता करायचा राहिलेला आहे? जनतेला विचारलं पाहिजे ना काय शाश्वत विकास राहिलेला आहे। हां, त्यांना जे काही संधी मिळाली त्यामध्ये काय काय केलं आहे एकदा देवेंद्र फडणवीस विचारा की कसा कच्चे दलाल म्हणून त्यांनी काम केलं ते सांगतील। थँक्यू।